व्लॉग सुरू व्हायच्या आधी हा नजारा मला पाहायला मिळाला, जिथं लहान पोरं फुल आपल्या वाईबमध्ये एन्जॉय करताना. आपण आलेलो आशिष ब्रोकड. इकडे बिर्याणीचा कार्यक्रम चालू आहे असं कळण्यात आलेलं आहे आपल्याला. बिर्याणीचा कार्यक्रम काय, बिर्याणीचा कुठपर्यंत आहे चालू आहे. बिर्याणीची तयारी सुरू असताना मी पाहिलं ह्या मांजरीचा स्वतःवर किती सेल्फ कंट्रोल आहे. झालं आपण चाललोय मामाकडे क्रिसमस सेलिब्रेशन करायला. त्याच्या आधी हा माझा बारका भाऊ, ह्याचा बड्डे झाला आता जस्ट. हा पण सेंटा क्लॉज झालाय, दाढी नाही फक्त याला, विदाऊट दाढीवाला सेंटा क्लॉज. या आपण भेटू पुढे ब्लॉगमध्ये काय होते बघू. जशी मी घरामध्ये एंट्री मारली सगळ्यात पहिलं माझ्या डोळ्यासमोर आली बिर्याणी. आपण आलेलो, आपण क्रिसमस ट्री बघूया. मला क्रिसमस ट्री दाखव. आता तुम्हाला एक डान्सर दाखवतो, नीट बघा, एक्सप्रेशन बघा त्याची. जिममध्ये मारली आपण एंट्री, नमस्ते करून सगळ्यांना. त्यानंतर आपण भरले अटेंडन्स आणि कॉम्पिटिशनसाठी नाव नोंदणी सुद्धा केली. तर मित्रांनो, हा माझा मित्र चिराग. बंद करायचा प्रयत्न आहे, पुन्हा कधी दिसतोय लवकर सांगा, कमेंट करा. बऱ्याच दिवसांपासून बघतोय जिममध्ये खूप शांत वातावरण आहे, काही होत नाही. इथे आपले राहुल सर ॲप्स मारताना खूप पेनमध्ये. हे गाइस, दिस इज रोहित एंड यू वेलकम इन अवर यूट्यूब चैनल. प्लीज शेयर एंड सब्सक्राइब. अरे कहना क्या चाहते हो? मेरी एक टांग नकली है, मैं हॉकी का बहुत बड़ा खिलाड़ी था. एक दिन उदय भाई को मेरी किसी बात पर गुस्सा आ गया तो मेरी हॉकी स्टिक से मेरी टांग के 4 टुकड़े कर दिए. लेकिन दिल के बहुत अच्छे हैं, फौरन हॉस्पिटल लेके गए, ऑपरेशन करवाया. क्या करूं मैं इसका, क्या करूं इसका, क्या करूं, मार भी नहीं सकता. चॅनलला जर अजून सबस्क्राईब नाही केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओत. सोच रहा हूँ कि क्रेटिन लूँ या विमल खा के बॉडी बनाऊँ. हाँ, विमल खा के ही बॉडी बनाऊँ.